मांजरी येथील शिवचैतन्य कॉलनीतील रहिवाशांना जप्तीच्या नोटीस. महसूल विभागाच्या कारवाई विरोधात येथील रहिवाशांचा आक्रोश. करायचं काय? भ्रष्टाधिकाऱ्यांचं करायचं काय? मांजरी बुद्रुक तलाट्यांचा दोन्ही कारभार. मांजरी येथील तलाठी कार्यालयावर नागरिकांचा मोर्चा. आयुष्यभराची कमाई धोक्यात. बिल्डरांना साथ, गरिबांवर अन्याय. बिल्डरांना साथ, गरिबांवर अन्याय. रहिवाशांचा थेट प्रशासनाला सवाल. सामान्य नागरिकांवर कारवाई, मोठ्यांना अभय. रहिवाशांचा गंभीर आरोप. लोकांच्या जीविताला हानी होईल अशा प्रकारची बांधकामं या ठिकाणी चालू आहेत. मग या व्यावसायिक पद्धतीने काम करणाऱ्या बिल्डरांना तुम्ही कुठल्याही प्रकारची त्यांच्यावरती कारवाई करत नाही. तुमच्याकडे त्यांचं कुठल्याही प्रकारचं रेकॉर्ड नाही, तुमच्याकडे त्यांचा कुठल्याही प्रकारचा पंचनामा नाही आणि त्या बिल्डरांना तुम्ही सूट देताय. आणि आमच्यासारख्या सामान्य माणसांना ज्यांनी आयुष्यभराची कमाई त्या घरामध्ये त्या जागेमध्ये लावली आहे, ही अक्षरशः मोलमजुरी करणारी घरं आहेत आणि तुम्ही अशा लोकांना अक्षरशः देशोधडीला लावताय. घर वाचवा, न्याय द्या. मांजरी येथील शिवचैतन्य कॉलनी वासियांची प्रशासनाकडे आपणाला कळकळीची विनंती आहे, आमची घरं वाचवा आणि ह्या पद्धतीची जी कृती जी आतापर्यंत जे काही तुमच्याकडून कार्यवाही आमच्या बाबतीत झालेली आहे, तीच कृती, तीच जलद गतीने कृती आपली सर्व आपल्या विभागात किंवा अधिकार क्षेत्रात दिसावी, हीच आमच्याकडून कळकळीची विनंती आहे. आणि आमचे घर वाचवण्यासाठी आपण प्रयत्न कराल हीच आम्हाला आश्वासन द्या. बस, आम्हाला याच्या पलीकडे काही. मोर्चाला मोठ्या संख्येनं उपस्थिती. मांजरी येथील तलाठी सुवर्णा लोकरे यांच्याकडे निवेदन सादर. तर योग्य कारवाईचे लोकरे यांचे आश्वासन. चालेल, मी तुमचं निवेदन वरिष्ठ कार्यालयाला कळवते. जे पण असेल ते तुम्हाला लिखित स्वरूपात कळवलं जाईल आणि तुम्हाला होईल तेवढी आम्ही सगळी मदत करू. शिवचैतन्य कॉलनीतील नागरिकांना न्याय मिळणार का? पहा काय म्हणाले आंदोलन. नमस्कार, आम्ही सर्वजण शिवचैतन्य कॉलनी मांजरी बुद्रुक येथील रहिवासी आहे. शिवचैतन्य कॉलनी लेन नंबर 1 आणि लेन नंबर 2 मध्ये आम्ही 35 ते 40 कुटुंब आज इथं तलाठी मांजरी बुद्रुक, त्यानंतर सर्कल आणि लोणी काळभोर तहसीलदार यांचा निषेध करण्यासाठी आलेलो आहोत. गेले 20 ते 25 वर्षापूर्वी आम्ही सर्वजणांनी जागा खरेदी केलेल्या आहेत. अतिशय गरीब कुटुंब आहे ती. सर्वजणांनी आयुष्यभराची कमाई लावून आम्ही जागा खरेदी केल्या. त्या जागा खरेदी केल्यानंतर आज 20 ते 25 वर्षांनंतर तहसीलदार, तलाठी मॅडम ह्या सर्वांना जाग आली की या सर्व जागा शर्तभंग या प्रकरणातल्या आहेत. त्यानंतर त्या वेळीच्या शर्तभंगासाठी त्यावेळी आमच्या वडील आजोबा हे आज हयात पण नाहीयेत. ह्यांनी त्यावेळी त्या खरेदी केलेल्या जमिनी आहेत. या जमिनींना आजच्या रेडी रेकनर प्रमाणे आम्हाला मोठ्या प्रमाणावर अक्षरशः म्हणजे एवढ्या लाखोंनी सगळ्यांची आमची अमाऊंट जर एकत्र केली तर 7 ते 8 करोड रुपये असा दंड नजराना भरण्यासाठी आजच्या रेडी रेकनर प्रमाणे हे केले. त्यावेळेच्या अज्ञानी लोकांच्या अज्ञानामुळं आणि त्यावेळी सरकारी अधिकाऱ्यांनी तिथं नोंदी पण केल्या आणि आमच्या कुठल्याही याच्यावरती वर्ग 2 असा शेरा नाहीये, वर्ग 1 असा शेरा आहे. इतर अधिकारामध्ये त्याच्या संदर्भात लिहिलेलं आहे. त्यावेळी झालेल्या चुकांमध्ये, त्यावेळी आमच्या आधीच्या पिढीमध्ये झालेल्या चुकांसाठी आम्हाला आजच्या याच्यासाठी एवढा म्हणजे दंड जो आम्ही आमच्या आयुष्यभर कमाई करून सुद्धा भरू शकत नाही, अशा प्रकारचा दंड आम्हाला आत्ता लावला गेलेला आहे. त्या गोष्टींना सर्व तलाठी, तहसीलदार, सर्कल हे सगळ्यांनी जेवढी जलद कृती केली आहे ती सगळी जलद कृती आणि आमच्यावर केलेला त्यांनी जो प्रेशर टाकण्याचा किंवा दबाव आणण्याचा प्रयत्न आहे हे सगळं त्याला कारणीभूत आहे. तरी आमच्या सगळ्यांना ते पण मान्य आहे की तुम्ही जी कार्यवाही करताय तुमच्या अधिकाराप्रमाणे कारवाई करताय. आमचा प्रश्न हा आहे, आम्हाला गेले 1.5 महिन्यापासून एवढी दमदाटी, एवढा टॉर्चर आमच्या घरासमोर येऊन 3 नोटिसा एका महिन्यात दिल्या जातात. मग आपल्या प्रभागामध्ये एवढ्या प्रकारची अनधिकृत बांधकाम आहे, त्यांनी कसलीही चलनं भरली नाहीत. अँसिलरी TDR कसल्याही प्रकारची चलनं भरलेली नाहीयेत. खड्डे एवढे मोठ्या प्रमाणावर खाणलेले आहेत, त्यांनी कसली रॉयल्टी भरलेली नाहीये. मग या रॉयल्टी न भरलेल्या या अनधिकृत बांधकाम केलेल्या बिल्डरांचा पंचनामा तलाठी मॅडमनी, सर्कल अधिकाऱ्यांनी, तहसीलदार मॅडमनी केलेला आहे का?
आणि त्यांनी ही चलनं भरलेली आहेत का? कसल्याही प्रकारचा टॅक्स न भरता लोकांच्या जीविताला हानी होईल अशा प्रकारची बांधकामं या ठिकाणी चालू आहेत. मग या व्यावसायिक पद्धतीने काम करणाऱ्या बिल्डरांना तुम्ही कुठल्याही प्रकारची त्यांच्यावरती कार्यवाही करत नाही. तुमच्याकडे त्यांचं कुठल्याही प्रकारचं रेकॉर्ड नाही, तुमच्याकडे त्यांचा कुठल्याही प्रकारचा पंचनामा नाही आणि त्या बिल्डरांना तुम्ही सूट देताय. आणि आमच्यासारख्या सामान्य माणसांना ज्यांनी आयुष्यभराची कमाई त्या घरामध्ये त्या जागेमध्ये लावली आहे, ही अक्षरशः मोलमजुरी करणारी घरं आहेत आणि तुम्ही अशा लोकांना अक्षरशः देशोधडीला लावताय. एकीकडं आपले महसूल मंत्री बावनकुळे साहेब ते म्हणतायत तुम्हाला सरकारी जागेमध्ये तुम्ही राहिलात तर 1000 रुपयात तुमच्या जागेवरती ते घर करून देऊ. एकीकडं लाडक्या बहिणींना ते सरकार एवढी सवलत देतंय आणि दुसरीकडं अधिकारी त्या लाडक्या बहिणींची घरं पाडतंय, त्यांचा संसार मोडतंय. आम्ही आमच्या पैशांनी खरेदी केलेली घरं म्हणजे फुकट सरकारच्या जमिनी वापरणं हे चालतंय. झोपडपट्टी धारकांना मोफत घरं दिलेली चालतायत, गायरानाच्या जमिनी वाटलेल्या चालतायत, त्या मोफत घरं दिलेली चालतायत. मग आम्ही आमच्या स्वकष्टाने घेतलेल्या जमिनी, आम्ही आमच्या स्वकष्टाने बांधलेल्या इमारती आज तुम्ही आमच्या घरासमोर येऊन आमची मानहानी करता. 2-3 तुमचे कर्मचारी 4-5 बोलवता. ती नोटीस आम्हाला देताना तुम्ही ती नोटीस शांतपणे देत नाही. तुम्ही ती नोटीस देताना आमच्या घरातल्या महिलांना पण दमदाटी करता की तुम्ही तुमचं घर पाडून टाकू, तुमचं घर सरकार जमा करू, तुमच्या सातबाऱ्यावरती बोजा चढवू. तुम्ही जे केलेलं आहे ते अनधिकृत आहे. तुम्ही ही किंमत म्हणजे मी स्वतः माझी अर्धा गुंठा जागा आहे, मला 12 लाख रुपये त्या ठिकाणी नजराणा भरण्यासाठी आलेला आहे. माझ्या हयातीत तरी 12 लाख रुपये नजराणा सरकारला भरण्यासाठी मी स्वतः एक छोटासा व्यावसायिक आहे. आता शिक्षण पूर्ण करून व्यवसायात आलेलो आहे, एकदम छोटासा. आणि अशा पद्धतीने महिन्याला 10 आणि 12 हजार कमावणारी ही आमची सगळी जनता आहे. आणि अतिशय अशिक्षित होती. निम्मे जण अजून निम्मे जणांनी शाळाच बघितलेली नाही. निम्मे जण असे आहेत ज्यांनी कुठेतरी शाळा वगैरे करून आत्ताशी कुठेतरी स्वतःचा उदरनिर्वाह करतात. अशा पद्धतीने काम करणाऱ्या ह्या जनतेला, अशा पद्धतीने काम करणाऱ्या आमच्या रहिवाशांना तुम्ही येऊन त्रास देताय. आणि एवढे गलगंड पैसे कमावणारे, एवढ्या अनधिकृत काम करणाऱ्या बिल्डरांना तुम्ही अशीच सूट देताय. मग बिल्डरांच्या बाबतीत जर तुम्ही एवढी जलद कृती करता की महिन्याभरात आम्हाला 3 नोटिसा देताय, ते पण आमच्या घरासमोर येऊन दमदाटी करून, मग तुम्ही या बिल्डरांच्या NA चलनांचा, त्यांनी केलेल्या खोदलेल्या खड्ड्यांच्या रॉयल्टीचा, त्यांनी भरलेल्या टॅक्सचा कुठला पंचनामा केलाय का? तुम्ही त्यांना कसल्या संदर्भातल्या नोटिसा काढल्यात का? आणि जर नसेल काढल्या तर तुमची ही दुटप्पी भूमिका आमच्यासारख्या सामान्य माणसांच्या बाबतीत का? अक्षरशः आमची घरं जातील हा विचार करून लोक मानसिक आणि आर्थिक पद्धतीने एवढी अडचणीत आलेली आहेत, एवढा त्रास त्यांना होतोय. बरीच जण यांच्यातले आहेत आमचे चौधरी साहेब म्हणून वृद्ध आहेत, अक्षरशः हृदयविकाराचा परत त्रास व्हायला लागलाय, त्यांची एंजिओप्लास्टी झालेली. अशा पद्धतीने खूप वृद्ध महिला या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर आमच्या घरातल्या स्वतःच्या महिला आहेत, आम्ही स्वतः या सगळ्या म्हणजे तुम्ही या ठिकाणी बघा, इथं कोणी कसल्याही बाबतीत स्वतःचं घर वाचवणं एवढीच तळमळ आहे. या तळमळीसाठी आलोय. आणि तुम्ही जर बिल्डरांना अशा पद्धतीची सवलत देताय, तुम्ही त्यांच्यावर कार्यवाही करत नाही, मग आमच्यासारख्या सामान्य माणसांसाठी ही कायदा वेगळा का? तुम्ही आमच्यासाठी ही दुतर्फी भूमिका का घेता? आणि तुम्ही आमचं निवेदन स्वीकारण्यासाठी तलाठी मॅडमनी बाहेर यावं आणि आमचं निवेदन स्वीकारावं, कारण आम्ही तलाठी कार्यालयाची पायरी चढणार नाही. आता जर समजा आपलंही आंदोलन चालू आहे, या आंदोलनाची दखल जर नाही घेतली प्रशासनानं तर पुढची काय पर्याय असणार? तर आम्ही सर्वजण जिल्हाधिकार्यालय पुणे शहर या ठिकाणी जाऊन हे आंदोलन अधिक तीव्र करणार आहोत. आणि या अधिकाऱ्यांनी आमच्या बाबतीत ही दुतर्फी भूमिका अशीच चालू ठेवली तर आम्ही सर्वजण माननीय उच्च न्यायालयाकडे या अधिकाऱ्यांच्या विरोधात दाद मागणार आहोत.